तर स्टुडंट जसं आपण क्वेश्चन नंबर 3 बघितला सेम हा त्याच्यासारखा आहे क्वेश्चन नंबर 4. व्हेरीफाय दॅट द पॉइंट्स पी क्यू अँड आर आर द व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे बघा आता इथून पुढे पण बरेच क्वेश्चन याच्यासारखेच असतील. म्हणजे आपल्याला असे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, 2 कोऑर्डिनेट, कधी 3 कोऑर्डिनेट, कधी 4 कोऑर्डिनेट असे दिलेले असतात. तेव्हा काय म्हणते आता या क्वेश्चन मध्ये म्हटलंय की व्हेरीफाय करा हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतो की नाही. म्हणजे आता राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यावर आपल्याला माहिती कसा असतो. तर मग आता आपण जर एक रफ फिगर जर इथे घेतली की अशा प्रकारे, तर आपल्याला माहिती आहे हा राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणजे इथे 90 डिग्रीचा फॉर्म होतो अँगल. आणि या दोन साईडची आता इथे ए बी आणि सी जर का आपण म्हटलं किंवा हेच नाव घेतले पी क्यू आणि आर असे जर नाव आपण यांचे घेतले, ठीक आहे, एबीसी न घेता, तर मग यांचे जर आपण बघितलं तर पी क्यू चा स्क्वेअर प्लस क्यू आर चा स्क्वेअर जर आपण केला तर आन्सर काय ते आपल्याला पी आर चा स्क्वेअर येते. पायथागोरस थेरम हे आपण सांगू शकतो. हे रफ आहे, आपल्याला माहिती आहे असं होत असते म्हणून की अदर टू साइडचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर होतो. तर सिमिलरली त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे जे 3 पॉईंट्स दिलेले याच्या आधारावर आपल्याला पी क्यू ची व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर क्यू आर ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि पी आर ची व्हॅल्यू काढावं लागेल. मग अदर टू साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन हायपोटेनियसच्या स्क्वेअर एवढी येते का किंवा अदर एका साइडच्या स्क्वेअर एवढी येते का ते आपल्याला बघावं लागेल. आणि जर आली तर मग तो राईट अँगल ट्रायंगल, अदरवाईज काय तो राईट अँगल ट्रायंगल नाहीये. तर असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे प्रॉपर्टीज मॅच करावं लागतात. असंच जर स्क्वेअर साठी विचारला तर तसंही चारही साईड इक्वल असतात. म्हणजे आपल्याला चारही कोऑर्डिनेटच्या ज्या डिस्टन्स आहेत ते डिस्टन्स सेम आले असं आपण गेस काढू शकतो. सो चला लेट्स स्टार्ट करू आपल्या प्रॉब्लेमला. आता इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला हे जे कोऑर्डिनेट दिलेत तर पहिले आपण पी क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. पी क्यू साठी डिस्टन्स फॉर्म्युला लावू आपण. इथे डिस्टन्स फॉर्म्युला असतो x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2. सिम्पली दिस इज अवर डिस्टन्स फॉर्म्युला, हा आपण इथे लावणार. आता पी क्यू मध्ये आपण x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज बघा. आता इथे x1 x2 ची व्हॅल्यू -2 ही x1 ची व्हॅल्यू आहे, -2 मायनस x2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि याचा स्क्वेअर प्लस y1 ची व्हॅल्यू आहे 2, 2 मायनस इथे y2 ची व्हॅल्यू आहे 2, सो 2 मायनस 2 चा स्क्वेअर. म्हणजे आता इथे बघा उत्तर काय ते मायनस मायनस विल बिकम प्लस, सो 4 चा स्क्वेअर. आणि इथे हे तर झिरोच येते, झिरोचा स्क्वेअर हे नाही लिहिलं तरी चालत होतं. तर 4 चा स्क्वेअर 16 येतो, 4 चा स्क्वेअर 16 अंडर रूट मध्ये, म्हणजे त्याचं उत्तर येते 4. ही झाली आपली पी क्यू ची व्हॅल्यू. तर अशी आपण पी क्यू ची काढली. आता तसंच क्यू आर ची व्हॅल्यू काढा. बघा क्यू आर साठी काय येते आता, तर इथे जर आता मी क्यू आर साठी तोच फॉर्म्युला लावला, डिस्टन्स फॉर्म्युला, तर x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असं जर मी घेतलं आणि व्हॅल्यूज पुट केल्या आता याच्यामध्ये, तर बघा x1 मायनस x2 क्यू आणि आर साठी तर दोन्ही आहे इथे x1 x2 2 आहे, 2 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस y1 दिलेला आहे आपल्याला 2 मायनस y2 दिलेला आहे 7, सो 2 मायनस 7 चा स्क्वेअर. सो सिम्पली इथे उत्तर काय येते बघा. आता हे तर झिरोच येणार आहे, तर झिरोचा स्क्वेअर प्लस 2 मायनस 7 मायनस 5 चा स्क्वेअर. आता -5 चा स्क्वेअर जर म्हणलं तर 25 येतो आणि त्याचा स्क्वेअर रूट येते 5, सो क्यू आर इक्वल टू उत्तर आलेलं आहे आपलं 5. तर ही व्हॅल्यू आली. आता उरली शेवटची व्हॅल्यू पी आणि आर ची व्हॅल्यू. पी आणि आर साठी पण डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथे लावणार. सो x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू. बघा x1 ची व्हॅल्यू p साठी आहे -2 मायनस x2 ची व्हॅल्यू आहे 2, याचा स्क्वेअर प्लस इथे आहे 2 मायनस 7 इकडला घेतला आपण याची स्क्वेअर. सो आता याचा आन्सर येतो मायनस मायनस विल बिकम प्लस, सो -4 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर. म्हणजेच इथे उत्तर येणार आपलं 16 प्लस 25 आणि 16 प्लस 25 काय येते अंडर रूट मध्ये 41. सो सिम्पली दिस इज अ व्हॅल्यू ऑफ पी आर. ही पी आर ची व्हॅल्यू आहे. आता जर आपण याला व्हेरीफाय केलं तर बघा काय आन्सर येते. म्हणजे इथे बघा ही पी क्यू ची व्हॅल्यू होती आणि ही क्यू आर ची व्हॅल्यू होती. आता पी क्यू, क्यू आर आणि पी आर. आता पी क्यू, पी क्यू चा स्क्वेअर प्लस क्यू आर चा स्क्वेअर इक्वल्स टू पी आर चा स्क्वेअर येतो का. तर आता हे व्हेरीफाय करण्यासाठी बघा 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर
इक्वल टू √41चा स्क्वेअर. तर बघा आता 4चा स्क्वेअर होतो 16 प्लस 5चा स्क्वेअर होतो 25 आणि √41चा स्क्वेअर येतो 41. बरोबर आहे, म्हणजे स्क्वेअर रूटचं साईन निघून जाते. सो 16 प्लस 25 येतात 41. 41 इक्वल टू 41. म्हणजेच हे हे इथे काय होते, पायथागोरस थेरम हा ऍप्लिकेबल आहे इथे. म्हणून ही पी आर जी व्हॅल्यू आहे ही इक्वल आहे या दोन्हीच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढी. म्हणजेच दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि हे तिन्ही कोऑर्डिनेट एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात. तर इथे आपला आन्सर आहे इट फॉर्म्स अ राईट अँगल ट्रायंगल. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करतात. मग आता असंच जर स्क्वेअरचं आलं तर आपल्याला असेच चारही जे कोऑर्डिनेट असतील त्यांचे डिस्टन्स काढायचे आणि ते बघायचे इक्वल येतात का. जर ते इक्वल आलेत सगळ्यांच्या व्हॅल्यूज तर ते काय स्क्वेअर फॉर्म करतो, कारण स्क्वेअरच्या ऑल साइड इक्वल असतात. तसंच जर रेक्टँगलचं विचारलं तर कोणतेही दोन इक्वल दाखवायचे आणि ऑदर दोन इक्वल दाखवायचे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करता येतात. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम जो याच्यावरच डिपेंड आहे.